नमस्कार मित्रांनो, तू रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ईश्वरी आणि अर्णव कुल्फीवाल्याकडे आलेले असतात. ईश्वरी ही अर्णवला बोलवते आणि कुल्फीवाल्याला सांगते की भैया 10 कुल्फी पॅक कर दो. तो पण म्हणतो की ओके मॅम साहब. मग ईश्वरीकडे अर्णव तोपर्यंत येतो आणि मग ईश्वरी म्हणते की झाले, आईस्क्रीम घेते. आता मग तो म्हणतो की हो घे आईस्क्रीम आता. तेव्हा ईश्वरी त्याला चिडवून दाखवते. मग नंतर कुल्फीवाला तिला त्या 10 कुल्फ्या देतो आणि ती ती पिशवी घेते आणि अर्णवला म्हणते की चला कुल्फी घेतली. तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे बस मग मागे. ईश्वरी म्हणते की नाही नाही, आता तुम्ही मागे वगैरे काही नाही, जा तुम्हीच मागे व्हा, मी आता गाडी चालवणार. तेव्हा ईश्वरीला तो म्हणतो की नो वेज, अजिबातच नाही, तू इथेच मागे बसायचं. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही नाही, काय नाही त्याचं सर, आपल्याला ना आईस्क्रीम वेळेवर घरी घेऊन जायचे, नाहीतर आईस्क्रीमची फालुदा झालेलं चालणार नाही आहे ना. तुम्ही ज्या स्पीडने गाडी चालवता ना सर, त्या स्पीडने जर आपण गेलो ना तर मग आपल्याकडे 4 वाजतील घरी जायला आणि त्या आईस्क्रीमला वितरून सगळ्यांना अगदी आईस्क्रीमची रबडी खावी लागेल, समजलं ना. त्यामुळे चला मागे सरका, तुम्ही अगदी लहान मुलासारखी गाडी चालवताय. तेव्हा तो नाही नाही म्हणत असतो, पण ईश्वरी म्हणते की नाही, अंजलीताईंना वेळेवर कुल्फी द्यायची मला, त्यामुळे तुम्ही प्लीज जरा मागे व्हा सर, चला व्हा लवकर मागे. असं म्हणून ते आता जबरदस्तीने त्याला मागे व्हायला लावतेच आणि नंतर म्हणते की चला आता हेल्मेट द्या मला. मग रागाने अर्णव काढून तिला हेल्मेट देतो. ईश्वरी ते हेल्मेट घालते आणि त्याच्याकडे बघतच बसते. आता त्यावेळेला अर्णव तिला म्हणतो की व्यवस्थित गाडी चालवायची, समजलं. तेव्हा ती म्हणते की डोंट वरी सर, मी घेते व्यवस्थित गाडी, तुम्ही फक्त व्यवस्थित बसा. असं म्हणून आता ईश्वरी गाडी सुरू करते आणि गाडी सुरू केल्यानंतर अर्णवला जामच धक्का बसतो. तो म्हणतो की ए मिस इंदौर, हळू गाडी चालव ना. पण ईश्वरी जोरात तुफान सुसाट गाडी सोडूनच देते. तेव्हा सगळेजण वाट बघत असतात. आजी म्हणत असते की किती वेळ झाला यांना, अजून आहेत कुठे हे. आणि अंजली पण म्हणत असते की हो ना, बराच वेळ झाला ना यांना जायला जाऊन. तेव्हा वल्लरी येते आणि म्हणते की काय झालं आहे, आज कोजागिरी पौर्णिमा आहे की काय, म्हणजे कोजागिरीसारखी सगळेजण जागतायत म्हणून म्हटलं. नंतर मग मामा म्हणतो की नाही कोजागिरी नाही आहे. अंजली सांगते की अगं मामी, त्याचं काय ना, ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही कुल्फी आणण्यासाठी गेलेले आहेत, त्यासाठी आम्ही सगळेजण त्यांची वाट बघतोय. आणि मग मामा म्हणतो की हो ना, खरं तर आपण त्यांना जरा कुल्फी आणायला पाठवून प्रॉब्लेमच केला असं वाटतंय ना. म्हणजे दोघांमधलं भांडण मिटवण्यासाठी आपण हे सगळं केलं, पण तिथे काही प्रॉब्लेम व्हायला नको, कारण बराच उशीर झाला आहे असं वाटतंय मला. त्यानंतर मग आता राकेश येतो आणि म्हणतो की काय काय प्रॉब्लेम, कशाबद्दल बोलताय तुम्ही. आता मामा त्याच्याकडे रागाने बघायला लागतो. अंजली म्हणते की अहो, भांडण म्हणजे ईश्वरी आणि चिंटूमधलं भांडण, ते मिटवण्यासाठी आम्ही सगळ्यांनी त्यांना बाहेर पाठवले कुल्फी आणण्यासाठी, पण असं वाटतंय की त्यामुळेच प्रॉब्लेम झाला आहे. तेव्हा लगेचच आता तो म्हणायला लागतो की म्हणजे ठीक आहे, बघूया आपण आता पुढे काय होतं ते. त्याचबरोबर इथे आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणही निघालेले असतात. अर्णव म्हणत असतो की 1 मिनिट, हे काय चाललंय मिस इंदौर तुझं. पण ईश्वरीची गाडी अगदी इतकी सुसाट असते आणि ती मुद्दामच ते सगळं करते, कारण की अर्णव अर्णव आता ईश्वरीला त्याच निमित्ताने का होईना घट्ट धरत असतो आणि ईश्वरीला ते खूप आवडत असतं. त्यावेळेला आता ईश्वरी म्हणते की सर अहो पकडून बसा, काहीच प्रॉब्लेम नाही. नंतर मग राकेशला हे सगळं ऐकल्यानंतर आणखी जळफाट व्हायला होत असतो. तेव्हा मामा म्हणतो की काय झालं जावे बापू, काही प्रॉब्लेम आहे का दोघांना पाठवल्यामुळे. तेव्हा तो म्हणतो की नाही प्रॉब्लेम असं काही नाही, पण कसं आहे ना. तेव्हा तितक्यातच वल्लरी बोलून दाखवते की प्रॉब्लेम म्हणजे काय, मला तर ना एक गोष्ट कळतच नाही आहे, ते दोघंजणं काही लहान आहेत का, ते लग्न झालेलं जोडपं आहे आणि उगीचच त्यांच्यामधलं भांडण मिटावं म्हणून आपण काही करायला जावं हे योग्य तर मला वाटत नाही. ती काही 2 लहान मुलं आहेत का, त्यांचं त्यांना समजतंच ना की कसं काय करायचं ते. आपण सगळे कशाला उगीचच त्या दोघांच्या भांडणाची दखल घेत बसलो आहे, असं मामी बोलून दाखवते. तेव्हा अंजली म्हणते की हो, म्हणजे ना आम्हाला पण असंच वाटतं आहे ॲक्च्युली. ठीक आहे, भांडणाची दखल तर नाही, पण त्यांना हे कुल्फी असं आणायला पाठवून बराच उशीर झालेला दिसतो आहे, त्यामुळे आम्हाला जरा भीती वाटते, बाकी काही नाही. तेव्हा वल्लरी म्हणते की हो, तुम्ही तर ही गोष्ट चुकीचीच केली. ती सरळ सगळ्यांना बोलून दाखवते. तेव्हा मनातल्या मनात मामाला आता बघतच राकेश म्हणत असतो की असू दे, अशीच पॅनिक सिच्युएशन निर्माण होऊ दे, काही झालं तरी लवकरात लवकर हे दोघंजणे काही येता कामा नये. आणि राकेश त्यामध्ये खूपच खुश होत असतो. ईश्वरी आता अर्णवकडे हसत बघत असते. तो मात्र तिला तिच्या खांद्यावर हात ठेवून अगदी घाबरल्यासारखा झालेला असतो. भिरभिरतो, कारण की ईश्वरीने इतकी फास्ट गाडी सोडलेली असते, त्याला काहीही सुचत नसतं. नंतर मग गाडी ही चालवत असताना ईश्वरीला तो म्हणतो की ए मिस इंदौर,
अगं आजच जायचं आहे घरी मान्य आहे, पण इतकं पायलटसारखी गाडी पळवायची गरज नाही आहे, कळलं ना? असं आता ती त्याला बोलत असते. नंतर मग सगळेजण आणखी बसतात. मामा म्हणतो की मला तरी वाटतंय ना की आपल्याला ही कुल्फी नाही तर अगदी कुल्फीचं पाणी होऊन आपल्याला भेटायला येत आहेत की काय काय माहिती. आणि काय झाले तेही कळत नाही. कधी येत आहेत हे दोघंजण? तेवढ्यातच आता अंजली म्हणते की बघूया तरी कुठे गेलेत ते, फोन करते. तेव्हा मग तेवढ्यातच ईश्वरी येते आणि म्हणते की चलो, सगळ्यांसाठी स्पेशल कुल्फी आणली आहे मी, असं म्हणून ती आता कुल्फी दाखवायला येते आणि म्हणते की हे घ्या, सबसे पहिले अंजलीताई तुम्हाला. तेव्हा मग तिच्याकडे ती देते, आजीला देते, नंतर मग ती मामाला मामीला देते. तेव्हा मग आता मामी पण गपचूप काही न बोलता तिच्याकडून ती कुल्फी घेते आणि मग त्यानंतर ती म्हणते की चला आता नंतर कुल्फी ही घ्या आणि अर्णवला ती द्यायला जाते. तेवढ्यातच राकेश हा तिथे बसलेला असतो. तो म्हणत असतो की मला मला पण हवी आहे इंदोरी कुल्फी, इंदोरी जिलेबी नाही तर कुल्फी तरी. तेव्हा ती म्हणते की काय हो तुमचं आपलं कधीच काहीतरी जिलेबी, असं अंजली बोलून दाखवते. अर्णवला माहीत असतं की तो असं का बोलतोय ते. तेव्हा अर्णव आता स्वतःच्या हातातली कुल्फी ही त्याला देतो आणि ईश्वरी म्हणते की ठीक आहे, हे घ्या अर्णव सर. आता ती अर्णवला ती कुल्फी देते आणि मुद्दामच राकेश तिच्याकडे बघतच राहिलेला असतो आणि त्याला बघून तिला खूपच जास्त राग येत असतो. इथे आता मामा कुल्फी खातो आणि म्हणतो की वा, अशी कुल्फी किती मस्त लागते ना. आजी म्हणते की हो ना, मी पण ही इंदोरीवाल्याची कुल्फी किती दिवसानंतर खाणार आहे. तेव्हा मग आता राकेश म्हणायला लागतो की खरंच खूपच मजा येणार आहे इंदोरी कुल्फी खाण्यामध्ये, खरंच खूपच मजा येते. पण अर्णव मला ना जरा एक तक्रार आहे बरं का तुझ्याकडे. तेव्हा अर्णव बघायला लागतो काय झालं. तेव्हा राकेश म्हणत असतो की म्हणजे मला एक तक्रार आहे, ते म्हणजे तुझ्यातलं आणि ताईतलं भांडण मिटवण्यासाठी तू ताईला स्वतःच्या हाताने खीर खाऊ घातली होतीस, बरोबर ना? पण माझं काय, म्हणजे माझ्याशी भांडण मिटवण्यासाठी काय करणार आहेस तू, म्हणजे माझी मनधरणी कशी करणार आहेस तू, असं तो मुद्दाम बोलून दाखवत असतो. आणि मला तरी काहीतरी गोड भरव, म्हणजे माझं तरी मन शांत होईल, असं राकेश आता त्याला बोलून दाखवत असतो. कारण की ताईला हर्ट केलं तर तू तिला तसं मनवलं, मग आता मला कसं काय तू केलेलं म्हणवणार आहे. मलाही काहीतरी गोड भरवलंच पाहिजेस ना तुझ्या हाताने, असं आता तो बोलत असतो. नंतर मग आता लगेचच पुढे तो राकेश तिला म्हणायला लागतो, म्हणजे ईश्वरीला, की काय ईश्वरीजी, तुम्ही तरी सांगा आता तुमच्या नवऱ्याला, तुम्ही नाहीतर ते दोघांपैकी कोणीतरी मला गोड भरवा, असं आता तो बोलायला लागतो ईश्वरीला. ईश्वरी मात्र रागाने त्याच्याकडे बघत असते, कारण की ईश्वरीला त्याचा खूपच जास्त राग येत असतो. त्याचबरोबर लगेचच राकेशला अर्णव बोलायला लागतो की ती कशाला, मी भरवतो ना, असं म्हणून तो आता त्याला भरवायला जात असतो. ईश्वरी मात्र त्याच्याकडे बघत असते आणि त्याचा राग हा ईश्वरीला अगदी कळत असतो. अर्णव अगदी रागानेच राकेशकडे बघत राहिलेला असतो. नंतर मग आता इथे लगेचच अर्णव म्हणतो की हे घे जिजू, मी भरवतो तुम्हाला. तेव्हा मग अर्णव हा त्याला तो आईस्क्रीमचा घास भरवतो आणि तो घास खाल्ल्यानंतर लगेचच राकेश म्हणायला लागतो की वा वा वा, कसला मस्त आहे कुल्फी, खरंच इंदोरी कुल्फी खूपच मजेशीर आहे बरं का. त्यानंतर मग सगळं काही व्यवस्थित होत असतं. तेव्हा अंजली म्हणते की खरंच खूप छान. नंतर मग आजी म्हणते की बरं आता ऐका सगळ्यांनी, इथे लक्ष द्या, आपण पुढच्या आठवड्यामध्ये ना अंजलीचं डोहाळे जेवण पार पडणार आहोत. तेव्हा मग हे ऐकल्यानंतर सगळ्यांना खूप आनंद होतो. त्याच वेळेला इथे लगेचच मामी म्हणते की हो, अगदी मस्त करूया आपण डोहाळे जेवण. ईश्वरी पण म्हणते की हो अंजली ताई, आपण ना तुमचं डोहाळे जेवण एकदम बढिया करूया. तुम्हाला काय काय खावंसं वाटतंय ना, ते सगळ्याची यादीच द्या तुम्ही मला. मग कसं आहे ना, मी सगळं बरोबर मॅनेज करते, सगळं काही व्यवस्थित होणार आहे. डोहाळे जेवण म्हटल्यावर घरातलं वातावरणच बदलून जातं. अर्णव म्हणतो की बघा, बाळाच्या आगमनाने म्हणजेच बाळाचं आता येणार आहे त्यानेच घर सगळं अगदी किती आनंदित होऊन गेले. बाळाच्या येण्याने सगळ्यांचं नशीब अलटी पालटून घेणार आहे आणि आपल्या जिजूंचं, त्यांचं तर नशीब अगदीच बदलून जाणार आहे, असं म्हणून आता अर्णव हा मुद्दामच राकेशला टोमणा मारणार असतो. तेव्हा सगळेजण त्याच्याकडे बघतच राहतात. तेव्हा मग आता तो म्हणायला लागतो की हो, खरंच बाळाच्या येणारे खूपच बरं वाटणार आहे मला, असं म्हणून आता सगळेजण खूप खुश असतात. अंजली म्हणते की हो, म्हणजे ईश्वरी हे कसं करायचं आपण सगळं. तेव्हा अंजलीला ती म्हणते की हे बघा, अजिबात काळजी करू नका, आपण सगळं काय करायचं नाही ते स्वतः बघूया, तुम्ही अजिबात चिंता करायची नाही. त्यानंतर मग आता मामा म्हणतो की ईश्वरी, ये एक कुल्फी से मेरा क्या होगा, मुझे तो और चाहिए. तेव्हा मग ती म्हणते की मामा और है बहुत है इसमें सारा. नंतर मग सगळेजण हसायला लागतात.
तेव्हा इथे आकाश हा आपल्या नमूला सोडण्यासाठी इथे आलेला असतो तिच्या घराच्या बाहेर. तेव्हा ती बाहेर आल्यानंतर चला आकाश सर असं बोलून निघत असते. तेव्हा आकाश आता तिच्याकडे बघतच राहिलेला असतो आणि नंतर मग ती पटकन निघते. असं बोलत असताना आकाश हा तिच्या डोळ्यामध्ये बघत होत असतो. ती मात्र शांत असते आणि बाय असं करून निघणार तेवढ्यातच तिला स्वतःच्या बोटात त्याने घातलेली रिंग दिसते. आता ती रिंग पाहिल्यानंतर तिला आणखीनच बरं वाटत असतं. ती आता हातातली रिंग बघते आणि म्हणते की आकाश सर, आय एम सॉरी, मला आता घरी कोणालाही ही रिंग दाखवता येणार नाही आणि मला घरात प्रश्न विचारतील, त्यामुळे मला ही रिंग हातातही ठेवता येणार नाही. तेव्हा आता तो फक्त मांडू लावतो. मग ती त्या रिंगकडे बघतच राहते आणि तिला आता पुन्हा आठवतं की आकाशने मला प्रपोज केलं आहे आणि आमचं नातं हे आता एका वेगळ्या वळणावर आहे. त्यावेळेला मग आता बोटातली जी रिंग असते ती ती काढते आणि म्हणते की सॉरी आकाश सर. तेव्हा तो इट्स ओके असं तिला बोलतो. त्यानंतर ती ठीक आहे आकाश सर, मी निघते असं बोलून ती आता रिंग हातातून काढते आणि निघून जात असते. त्यावेळेला तिला पुन्हा आकाश आवाज देतो आणि म्हणतो की एक मिनिट नम्रता, प्लीज थोडा वेळ थांब ना, नको ना जाऊच, असं तिला तो अगदी प्रेमाने बोलून दाखवतो. आणि नमू मात्र त्याच्याकडे बघतच राहिलेली असते. दोघंही एकमेकांकडे आता बघत असतात, कारण की आता काय करावं हे नमूलाही कळत नसतं. नंतर ती निघत असताना तो तिच्याकडे बघतो आणि ती तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागतो. परंतु नम्रताही पटकन मागे होते आणि त्याला पटकनच ती आता शांत राहायला सांगते. तेवढ्यातच ती उतरून जाणार. नम्रताचा हात आता आकाशने धरलेला असतो आणि दोघांचा हात एकमेकांच्या हातामध्ये असतो. आकाश आणि नम्रता दोघंजणी आता ठरवतात की काही झालं तरीही हा एकमेकांचा हात हा सोडायचाच नाही आहे. तेवढ्यातच ती म्हणायला लागते की चला सर, मी निघते. आणि मग त्यावेळेला ती असं बोलून निघणार. तेवढ्यात आकाश तिच्या डोळ्यामध्ये अगदी खोलवर बघत असतो. त्याच्या डोळ्यावरचं ते प्रेम हे तिला पूर्णपणे दिसत असतं. परंतु नम्रता आता लाजते आणि त्याच्या हातातून हात सोडवत ती तिथून सर मी निघते आता, बाय असं बोलून बाहेर उतरते. तेव्हा तो पुन्हा भेटू असं तिला बोलायला लागतो. नंतर आता ती गाडीतून उतरते. हे सगळं आता ती लाजत असते ते पाहून आकाश आणखीनच वेडा झालेला असतो. आता हळूच ती दरवाजाच्या बाहेर येऊन उभी राहते. मागे वळून पाहते तर आकाश तिच्याकडे बघतच असतो. आता आकाश हा तिला बाय करतो दरवाजाच्या तिथे गेल्यानंतर आणि मग नम्रता आता त्याला बाय करून आतमध्ये दबक्या पावलांनी प्रवेश करते आणि आतमध्ये गेल्यानंतर आजूबाजूला बघते तर तिथे कोणीही नसतं. आणि मग मग ती म्हणते की चला, याचा अर्थ अजूनही कोणी उठलेलं नाही आहे, आई वगैरे झोपलेली आहे, हे सगळं तिला आता कळतं. ती हळूच आतमध्ये येते आणि जी दरवाजाची वरची कडी असते ती कडी ती आता लावून घेते आणि ती कडी लावल्यानंतर हळूच आजूबाजूला बघते तर तिथे कोणीच नसतं. मग ती हळूहळू स्वतःच्या रूमकडे जायला निघते. परंतु इथे आता हे सगळं होत असताना काहीतरी होतच असतं. म्हणजे नम्रतावर लक्ष असतं, ते म्हणजे सुप्रियाचं. आता नम्रता रूममध्ये निघून गेल्यानंतर सुप्रिया मागून येते आणि तिच्या लक्षात येतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. ती बाहेर बघते आणि तिच्या लक्षात येतं की काहीतरी आहे जे नम्रता आपल्यापासून लपवते. ती खरं सांगत नाही आहे हे आता तिच्या लक्षात आलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे राकेश मस्त कुल्फीचा आनंद घेत घेत चालत चाललेला असतो. तेवढ्यातच आता राकेशला अर्णव आवाज देतो आणि म्हणतो की राकेश जिजू, एक मिनिट, मगाशी ना मला तुमच्याशी जरा बोलता आलेलं नव्हतं आणि तुम्हाला माहिती आहे ना, आता ताईचं लवकरच डोहाळे जेवण होणार आहे. 7वा महिना म्हणजेच जिजू काउंटडाऊन सुरू झालेला आहे बरं का. कारण 7वा, 8वा आणि 9वा, कारण जर 2 महिन्यानंतर ताईची डिलिव्हरी होणार आहे. म्हणून तुम्हाला आता जपून राहावं लागेल बरं का, कारण तुमच्यासाठी काउंटडाऊन बिगिन. एकदा की हे बाळ आलं ना की ते बाळ हे तुमच्या आयुष्यामध्ये काळ होऊन येणार आहे. तुमचे सगळे जे काही गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या गोष्टी सगळेजणं अशा प्रकारे करणार आहेत की तुम्हाला कळणारही नाही तुम्ही कसे या सगळ्यातून बाहेर फेकले जाणार आहात ते. नंतर मग आता राकेशला तो बघतच राहतो आणि म्हणतो की घाबरू नका, हे सगळं जे काही होतं आहे ना, ते सगळ्या गोष्टी या तुम्हाला नक्कीच नंतर समजतील. पण तुमचं जे बाळ आहे ते तुमचं नशीब पालटणार आहे आणि हा जो काही तुमचा फुकट खाऊपणा आहे ना, तो सगळं हे बाळ मोडून काढणार आहे की नाही बघा. हे सगळं तुमचं सगळं तसंच मोडून जाणार आहे. त्यावेळेला मग आता आकाश अर्णव हे सगळं बोलून तिथून निघून जातो आणि राकेश मात्र मनातच म्हणतो की काउंटडाऊन तुझा सुरू होणार आहे ने चिंटू उर्फ अर्णव राजे शिर्के. तुला माहीत नाही आहे की मी काय करू शकतो ते. हे बाळ येणार आहे त्या निमित्ताने मी सगळी प्रॉपर्टी ही माझ्या नावावर करू शकतो, इतकंही सगळं करू शकतो.
म्हणूनच आता मी याच गोष्टीचा मागे लागलेलो आहे की काहीतरी झालं पाहिजे. पण मी बघ आता काय करतो ते. नाही तुझा या सगळ्याशी संबंध सोडून टाकतो आणि सगळी प्रॉपर्टी माझ्या स्वतःच्या नावावर करून घेतो की नाही ते बघ, असं आता रागानेच तो बोलत असतो. तर इथे आता अंजली विचार करत असते की चला नाश्त्याला हे सगळं खायला खरंच खूप बरं वाटतं की नाही. तेव्हा मग आजी म्हणते की हो, पण सावकाश खायचं, नाहीतर मग बघ त्रास होईल ना तुला. तितक्यात अर्णव येतो आणि म्हणतो की ताई चल आपल्याला निघायचं आहे, आज डॉक्टरची अपॉइंटमेंट आहे ना, माझ्या लक्षात आहे. तेव्हा मग लगेचच ती म्हणते की अहो अरे तू कशाला येतोस चिंटू, हे आहेत ना म्हणजे यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे, ते बाहेर गेले आहेत, तर ते एका तासाभरात येतील असं सांगितलं आहे त्यांनी, त्यामुळे अजिबात काळजी करू नकोस, येतील ते. तेव्हा लगेचच आता अर्णव म्हणत असतो की पण तरीही काय भरोसा ना, म्हणजे आणखी उशीर लागला तर, आणि तू उगीचच कशाला अपॉइंटमेंटला लेट करते, त्यापेक्षा तू माझ्यासोबत चल, मी येतोय तुझ्यासोबत. तेव्हा लगेच आता आजी म्हणते की हो अगं अंजू इतकं बोलतोय तर जा ना चिंटूसोबत, तो जाईल तुला व्यवस्थित घेऊन. मग ती म्हणते की ओके ठीक आहे मी येते तुझ्यासोबत. आणि तेवढ्यातच तिथून आता ईश्वरी आलेली असते. आता ईश्वरी येत असते त्यावेळेला अर्णव म्हणतो की ठीक आहे चला आपण निघूया का. ती पण येते आणि म्हणते की चला चला मी पण तयार आहे, आपण जाऊया लवकर. तेव्हा अर्णव तिला बोलतो की एक मिनिट, तू कुठे निघाली आहेस. मग ती म्हणते की कुठे निघाली आहेस म्हणजे काय, ताईसोबत येते मी, ताईंना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे ना. तेव्हा लगेचच आता तो म्हणतो की तू कशाला पाहिजेस आणि मी आहे ना ताईला घेऊन जायला, मी घेऊन जाईन ताईला. तेव्हा ताई तुम्ही चला आपण निघूया, मी आहे तुमच्यासोबत. तेव्हा लगेचच अर्णव बोलतो की काहीच गरज नाही आहे, ताईला तू कशाला बरं घेऊन जाते, मी आहे ना ताईला घेऊन जायला, मी जाईन ताईला घेऊन. असं त्यांच्यामध्ये आता वादावादी सुरू झालेली असतं. अंजली म्हणते की अरे काय तुम्ही परत असे. तेव्हा ती म्हणते की तसं काही नाही आहे, म्हणजे मी असली ना तर सोबत बरं असतं. तेव्हा आजी म्हणते की हो चिंटू बरोबर आहे ईश्वरीचं, कसं आहे ना एकीला एक लेडीज बरी पडते सोबत असलेली, म्हणूनच ती असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही, जा तिलाही घेऊन. आणि नंतर मग ईश्वरी म्हणते की हो तसंही डॉक्टरकडून मला माझ्या भाच्याची प्रोग्रेस काय ते बघायचीच आहे ना, म्हणून मग मी जाते. असं म्हटल्याबरोबर आता इथे लगेचच अर्णव बघायला लागतो आणि म्हणतो की एक मिनिट प्लीज बी करेक्ट, मला भाचा नाही मला भाची होणार आहे, समजलं, ताई होणार आहे. तेव्हा लगेचच आता ती म्हणते की नाही नाही मला तरी वाटतंय की तसंच होणार आहे, भाचा होणार आहे. कारण की ताईच्या चेहऱ्यावर ज्या प्रकारे ग्लो आला आहे ना, त्या ग्लोवरूनच कळते मुलगा होणार असेल ना तर बाईच्या चेहऱ्यावरती एक वेगळ्याच प्रकारचं ग्लो तेज येतं. त्यामुळे ताईच्या चेहऱ्यावर ज्या प्रकारे तेज आलं आहे ना, मी तर पक्का सांगू शकते. तुम्हाला माहिती आहे का माझ्या इंदोरला माझ्या मावशीची भाचीची ताई आहे ना, तिला पण तसंच झालं होतं. आणि इतका असाच तसा ताईसारखाच ग्लो आला होता चेहऱ्यावर. आणि ना मग तिला ना मुलगाच झाला होता. म्हणूनच मी असं सांगू शकते की ताईला पण मुलगाच होणार आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की ओ एक मिनिट असं काही नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की असंच आहे, ताईसारखा क्यूट निरागर स्माईलवाला मुलगाच येणार आहे की नाही बघा भाचा माझा. तेव्हा अर्णव म्हणतो की नाही काही झालं तरी मला ताईसारखी डॉल अशीच ताईसारखी डोळे असणारी मुलगीच हवी आहे. इथेच आता त्यांच्यामध्ये वाद लागतात की कोण होणार आणि कोण नाही. पण राकेशचं मात्र वेगळं सुरू असतं. राकेश हा अर्णवच्या गाडीखाली असतो आणि राकेश अर्णवच्या गाडीची आता ब्रेक फेल करण्यामध्ये लागलेला असतो. आता त्याच्या गाडीचे ब्रेक फेल करायला अर्णव पूर्णपणे तयारीत असतो. अर्णवला हे सगळं काहीच माहीत नसतं की राकेशचं काय सुरू आहे ते. राकेश हा म्हणत असतो की चला आता या अर्णव राजेशिर्केची आज वाट कशी लागते तेच बघा. तो गाडीचे ब्रेक तर फेल करतो आणि आतमधून बाकीच्या सगळ्या काही गोष्टी असतात त्या अगदी वायर वगैरे तोडून काढतो. आणि नंतर म्हणतो की अर्णव राजे शिर्के, आजचा हा तुझा ऑफिसला असलेला शेवटचा प्रवास असणार आहे आणि या प्रवासानंतर तू आता पुन्हा कधीही प्रवास करणार नाही. आज माझी इंदोरी जिलेबी विधवा होणार आहे, असं आता राकेश मनातल्या मनातच म्हणत असतो. आणि म्हणतो की फायनली चिंटुकल्या, तू मला या इथून बेदखल करायला निघाला होतास का, बघ तुलाच तुझ्या आयुष्यातून मी काढून टाकतो. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अंजली म्हणत असते की चिंटू अरे तुला कळतंय का तू काय करतोयस ते, इतके मोठे तुझी मीटिंग आहे आणि तू का नाही म्हणतोयस, तू जा मी जाईन ईश्वरीसोबत. तेव्हा तो म्हणतो की नाही ताई मी येतो. पण नंतर ती म्हणते की इतका मोठा बिझनेसमॅन आहे तो मल्टीनॅशनल कंपनीचा आणि तू माझ्यासाठी त्याला थांबवणार आहेस, प्लीज चिंटू असं करू नकोस, तू जा तुझी मीटिंग आटोप, माझ्याबरोबर ईश्वरी आहे ना, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तेव्हा ईश्वरी पण म्हणते की हो काहीच प्रॉब्लेम नाही आहे, मी आहे ताईंसोबत, काहीच घाबरण्याची गरज नाही. असं म्हटल्याबरोबर इथे आता सगळं काही व्यवस्थित होतं.
ईश्वरी ही आता त्याला म्हणते की जा तुम्ही, आणि अंजली आणि ईश्वरी दोघीजणही आता गाडीमधून निघालेले असतात. अर्णव हा त्याच्या दुसऱ्या गाडीने निघून गेलेला असतो. तर इथे आता गाडी सुरू झालेली असते. दोघेही गप्पा मारत मारत गाडीमध्ये असतात. परंतु ईश्वरी विचारते की भैया काय झालं, तुम्ही गाडी अशी का चालवताय? तेव्हा तो म्हणतो की मॅडम, मलाच कळत नाही आहे की गाडीमध्ये नेमकं काय होतं आहे ते. गाडीचे ब्रेक फेल झालेत असं वाटतंय मला, आणि बाकीचे इतर वायर्सही तुटल्या गेलेत असं वाटतंय. गाडीला ब्रेक पण लागत नाही. हे ऐकल्यावर आता ईश्वरीला धक्का बसतो. ईश्वरी म्हणते की काय बोलताय भिया हे तुम्ही? तेव्हा तो पण घाबरलेला असतो. ईश्वरी म्हणते की भिया सावकाश चालवा, ताई आहेत गाडीमध्ये. आणि मग इथे हे सगळं होत असताना त्या भैयाला म्हणजेच ड्रायव्हरला खूप मोठा दणका बसलेला असतो की नक्की आता करायचं तरी काय. तोही खूप घाबरलेला असतो. तेवढ्यातच आता एक गाडी तो एका जाऊन पोलला धडकवतो, आणि पोलला धडकवल्यानंतर गाडी जोरात आपटली जाते. ईश्वरी आणि अंजली दोघीजणीही धडकतात, आणि तेवढ्यातच इथे आता गाडी पोलला लागल्यानंतर दोघीच्याही डोक्यामधून रक्त यायला लागतं, आणि अंजली तर तेवढ्यातच बेशुद्ध पडलेली असते. आणि बेशुद्ध पडल्यानंतर ईश्वरी मात्र तेवढ्याच शुद्धीवर येते आणि अंजलीला बघते, तर अंजली ताईच्या डोक्याला भयंकर लागलेलं असतं. आता पुढे काय घडणार पाहणं रंजक ठरेल.